नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक खूपच महत्त्वाचा विषय, तो म्हणजे डिजिटल 712 म्हणजेच ई-712 मोबाईलवर कसा काढायचा. सिंपल 712 ऑनलाईन काढणं ही एक गोष्ट आहे, पण डिजिटल 712 म्हणजे सर्टिफाईड आणि लिगली व्हॅलिड डॉक्युमेंट असतो. म्हणजे जमीन खरेदी, लोन, सरकारी काम या सगळ्यांसाठी तुम्हाला डिजिटल 712 लागतो. तर चला स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊया. सुरुवातीला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पीसी मध्ये ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये टाईप करा 712. याच्यानंतर आपल्याला दोन वेबसाईट इथे दिसतील. सुरुवातीची जी वेबसाईट आहे महाबुलेट V2.0 ही वेबसाईट फक्त ऑनलाईन 712 बघण्यासाठी आहे. यामध्ये तुम्ही फक्त ऑनलाईन 712 बघू शकता, तुमचे डिटेल्स यामध्ये व्हेरीफाय करू शकता. आता ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटमध्ये आपण 712 फक्त ऑनलाईन पद्धतीने पाहू शकतो. इथे आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. यामध्ये जिल्हा, तालुका, गाव आणि सर्वे नंबर आपल्याला टाकून इथे सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर इथं आपल्याला तो सर्वे नंबर निवडायचा आहे आणि आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. यानंतर कॅप्चा टाकून सबमिट करायचं आहे. इथं आपल्याला फक्त पाहण्यासाठी म्हणजेच फॉर व्ह्यू ओनली, नॉट फॉर लीगल पर्पज, यासाठी आपल्याला हा 712 फक्त बघण्यासाठी मिळेल, जेणेकरून आपल्याला आपले डिटेल्स व्हेरीफाय करता येतील. आता एकदा डिटेल्स व्हेरीफाय झाले की त्याच्यानंतर आपण लॉग इन करून डिजिटल 712 काढू शकतो. यासाठी इथं आपल्याला दोन ऑप्शन आहेत, एक रेग्युलर लॉग इन आणि एक OTP बेस्ड लॉग इन. यासाठी आपल्याला न्यू युजर रजिस्ट्रेशन मध्ये जाऊन इथं आपली माहिती भरून फक्त आपल्याला लॉग इन ID क्रिएट करायचा आहे. हे केल्यानंतर आपले अकाउंट ओपन होऊन जाईल. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर आपल्याला इथे रेग्युलर लॉग इन किंवा OTP बेस्ड लॉग इन या दोन्हीपैकी एका गोष्टीवर लॉग इन करायचं आहे. जर OTP बेस्ड लॉग इन घेतलं आपण तर त्यासाठी आपल्याला इथे आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि OTP पाठवायचा आहे. यानंतर इथं आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. ही माहिती भरत असताना आपल्याला इथं काही रक्कम रिचार्ज करावी लागेल. एका 712साठी किमान 15 रुपये इथे आपले डिडक्ट होतात. त्यासाठी आपल्याला इथे रिचार्ज करावं लागेल. इथे आपल्याला त्यासाठी आपली संपूर्ण माहिती भरायची आहे. त्याआधी रिचार्ज करण्यासाठी इथे रिचार्ज अकाउंट असा एक जो ऑप्शन आहे तिथे आपण जाऊन कमीत कमी 15 रुपये ते 1000 रुपये इतक्या अमाऊंट पर्यंत आपण रिचार्ज करू शकता. इथे आपल्याला दोन ऑप्शन आहेत, कुठलेही गेटवे आपण निवडू शकतो. यानंतर आपल्याला इथे अनेक प्रकारचे ऑप्शन्स मिळतात. डेबिट क्रेडिट कार्ड, SBI कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा आपण UPI द्वारे सुद्धा हे अमाऊंट भरू शकतो. यामध्ये ज्यावेळेस आपण UPI ही सिलेक्ट करू त्यावेळेस UPI QR कोड आपल्याला येईल आणि इथं गेल्यानंतर आपल्या मोबाईलवरील जीपे, फोनपे किंवा पेटीएमनं इथं आपला UPI स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर आपल्याला ती रक्कम ऑटोमॅटिक आपल्या मोबाईलमध्ये येईल. ती केल्यानंतर आपण फक्त तेवढी अमाऊंट इथं भरायची आहे. ती भरल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करण्यासाठी जावं लागेल. यानंतर आपल्याला इथे आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे. यामध्ये आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत. पीक पाहणी केलेल्या शेवटच्या 3 वर्षाचा डाटा, पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा हे आपल्याला यामधून निवडता येतं. त्यानंतर आपण इथं सर्वे नंबर टाकणार आहोत. सर्वे नंबर टाकल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपला 712 डाउनलोड ऑप्शन मध्ये आपल्याला मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला PDF स्वरूपात आपला डिजिटल 712 आपल्याला इथे मिळून जाईल. तर अशा पद्धतीनं अतिशय सोप्या स्टेप्स मध्ये आपण मोबाईल किंवा आपल्या कम्प्युटरवरती आपला डिजिटल 712 आपण काढू शकता. आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.